उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईकर हैराण झालेत। बाहेर पडलं की होणारी अंगाची लाही लाही, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांची अवस्था तर अधिक बिकट झाली। यामुळे कोणी छत्रीचा आधार घेतोय तर कोणी डोक्यावर कापड बांधून उन्हापासून बचाव करताना दिसतोय। या कडक उन्हात थोडासा दिलासा देताना दिसतात ते रस्त्याच्या कडेला उभे असलेले थंड पेय विक्रेते। गारगार ताकाचा एक घोट घेत नागरिक थोडा आराम मिळवतायत। दरम्यान या वाढत्या तापमानाचा परिणाम आता बाजारावरही दिसू लागलाय। मातीच्या माठांच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। बाजारात विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे माठ सजवताना दिसतायत। कुणी माठावर सुंदर थर रचतोय तर कुणी माठाला नळ बसवून त्याला आधुनिक रूप देतोय। दुकानांमध्ये विविध आकारांची मडकी रांगेत मांडलेली पाहायला मिळतात। साध्या मडक्यांपासून ते नक्षीकाम केलेल्या डिझायनर माठांपर्यंत अनेक पर्याय आता ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत। किमतीचा विचार केला तर यंदा माठ 200 रुपयांपासून 900 रुपयांपर्यंत विकले जात आहेत। आकार आणि डिझाईननुसार त्यात बदलही होत आहेत। मात्र किमती वाढल्या तरी मुंबईकरांचा मातीचा माठांवरील विश्वास अजूनही कायम आहे। नैसर्गिक थंडावा, आरोग्यदायी पाणी आणि परंपरेची जोड यामुळेच मातीचा माठ आजही प्रत्येक घराची पहिली पसंती ठरतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।